जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। सर, शहरी भागामध्ये आपण कामधंद्यासाठी बाहेर पडतो, मग अशा वेळेस जर मतदार घरात सापडला नाही किंवा त्यांच्याकडनं पूर्ण माहिती मिळाली नाही, 3 वेळा संपर्क साधल्यावरही संपर्क झाला नाही, तर मग त्यासाठी काही वेगळी प्रक्रिया आहे का? पुनरीक्षणच्या महत्त्वाचे 2 विषय आहेत. एक विषय आहे संबंधित मतदार त्या ठिकाणी राहत आहेत का नाही. आपल्या कायद्यामध्ये म्हणतात मतदार यादीला राहण्यासाठी त्या कार्यक्षेत्रामध्ये राहणे अपेक्षित आहे. 3 वेळ विजिट करून सुद्धा उपलब्ध नसेल तर प्रारूप यादीमध्ये त्यांचे नाव येणार नाही. 3 वेळ विजिट झाल्यानंतर सुद्धा नसेल तर त्यांचा अर्थ असा आहे की ते तिकडे राहत नाही. परंतु आपण तात्पुरतं दुसऱ्या ठिकाणी असेल, आपल्या वतीने आपल्या कुटुंबातील कुठलेही प्रौढ व्यक्ती सही करू शकतात, किंवा आपण तात्पुरतं बाहेर गेलं असेल तर आपण BLOकडे बुक कॉल म्हणून एक फॅसिलिटी आहेत. आपण ECI नेटचा ॲप्लिकेशन डाउनलोड करावे, कॉल बुक करावे. आपण टेम्पररी गेला असेल तर आपण कधी येणार असा येऊन त्यांच्याकडे संपर्क साधून आपण सही करून जाऊ शकतात, किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती सही करू शकतात. परंतु आपण तिथे राहत नसेल तर आपल्या नाव प्रारूप यादीमध्ये राहणार नाही. संपर्क साधणार, आपण दोघं चर्चा करून कधी आपण तिथे उपलब्ध असणार, BLO कधी येऊ शकतात, आपण दोघांनी ठरवून त्यावेळेला विजिट होऊ शकतात. पण एक आपण लक्ष ठेवावे, समजा आपण दुसऱ्या जागामध्ये शिफ्ट झाले, कृपया आपले नाव इथून वगळून कुठे आपण स्थलांतर झालेलं आहे तिथे आपण फॉर्म भरणे अपेक्षित आहे. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र।